नमस्कार. आज मी बनवणार आहे भरलेल्या खेकड्याची भाजी. तर खेकडे त्यासाठी लागणारे सामान: खोबरं, लसूण, अद्रक, गरम मसाला, 2 टमाटे, कोथिंबीर. सर्व आपण भाजून घेऊयात. मसाला चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. मसाला, टमाटे पण भाजून घ्यायचे आहेत. मसाला भाजून झालाय. टमाटे, कोथिंबीर. आता बेसन पीठ भाजायला टाकायचं. बेसन पीठ पण चांगलं लालसर भाजायचं. फास्ट गॅस केला तर सारखं हलवत राहायचं, नाही तर जळतं लगेच. त्याच्यामध्ये आपण मसाला, मीठ, हळद आणि धने जिऱ्याची पावडर. चांगलं असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. जो वाटलेला मसाला आहे त्यातले पण त्या मसाल्यातला 1 चम्मच टाकायचा आहे चवीसाठी. हे आपले खेकडे आहेत. असं बेसन पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि ते प्लेटमध्ये काढून पाणी टाकून त्याला थोडंसं घट्टसर असं सारण बनवून घ्यायचं. त्यात हे भाजीसाठी लागणार आहे घरगुती मसाला, हळद, धने जिऱ्याची पावडर आणि मीठ. तर आपण कढई ठेवली आहे. तर मसाला टाकून घेऊया सर्व एकसाथ. वाटण टाकलं. ते पण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात वाटण. ते बेसन पीठ भाजून घेतलेलं त्यात पाणी टाकून असं घट्ट